टी-ई-टी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल आहे एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा तोटा किती? हं? काय सांगितलेलं आहे? खरेदी किंमत. हे खरेदी किंमत विक्री किमतीच्या विक्री किमतीच्या 8/5 पट आहे. ठीक आहे? असं. म्हणजेच मग याच्यावर आपल्याला विक्री किंमत काढता येईल. विक्री किंमत कशी काढायची? तर हे 8/5 आपण इकडे नेऊया. 8/5 इकडे जर नेलं तर काय होईल ते? खरेदी गुणिले 5/8 होईल. ठीक आहे. मग आता आपण याच्यावरून शेकडा तोटा आणि शेकडा अ, कसा काढायचा? तर आता आपण तोटा कसा काढतो? म्हणजे तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. तर ते शेकड्याच्या स्वरूपात काढूया. समजा खरेदी आपली आता जर 100 असेल, ठीक आहे. तर आता मग विक्री किती येईल? विक्री बरोबर खरेदी 100 मानूया गुणिले 5/8 करूया. ठीक आहे. मग आता याला जर 100 8 ने भागलं, 8 5 दुनी 10, 2 याच्यापेक्षा 6 62.5 आलं. विक्री बरोबर किती आली? विक्री बरोबर हे जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर विक्री बरोबर 65.5 आलेली आहे. तर आता याच्यावरून आपल्याला शेकडा खरेदी किती आहे? 100 आणि शेकडा विक्री किती आहे? 62.5. तर शेकडा तोटा मग किती? तर तोटा बरोबर आपण कसं काढतो? खरेदी वजा विक्री. ठीक आहे. आता शेकडा तोटा शेकडा म्हणजे 100. खरेदी किती आहे? 100 आणि विक्री किती आहे? 62.5. इथे करू 62.5 याच्यामधून जर वजा केले तर किती येईल? इथं 5 येईल, इथं 9 येईल, इथं परत 9 येईल, इथं 0 येईल. इथे किती येईल? 7 येईल आणि इथे 3 येईल. 37.5 आपलं उत्तर येईल. 37.5%. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे. खालील चौकोनाची रचना करण्याकरता दिलेली माहिती अपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर या चौकोनाची रचना शक्य होईल? हा चौकोन दिलेला आहे. पी क्यू आदेश. आता इथे बघ काय काय दिलेलं आहे. कोण पी चे माप दिलेले आहे, कोण आर चे माप दिलेले आहे. पीएस ची लांबी दिली आहे 4.5 सेंटीमीटर आणि क्यू आर ची लांबी दिली आहे 3.2 सेंटीमीटर. तर आता चौकोन जर काढायचा असेल तर पहिला ऑप्शन चेक करूया आपण. बाजू PQ ची जर लांबी दिली तर हा चौकोन काढता येतो. बाजू PQ ची जर लांबी दिली तर हा अँगल Q कसा काढायचा मग आपण? हा अँगल काढूया. त्याच्यावरून आपल्याला PS काढता येईल. आता इथे बघा हा हा अँगल Q माहिती नाहीये त्याच्यामुळे ही लांबी पण माहिती असून उपयोग नाही. हा अँगल आला तरी कसं काढायचं? त्याच्यामुळे PQ ची जर लांबी दिली तर हा चौकोन आपल्याला काढता येणार नाही. बाजू SR ची लांबी. SR ची लांबी दिली तरी पण तोच प्रश्न येईल की कोण S कसं काढायचं? S चं जर माप माहिती नाही आपल्याला तर कोण S कसं काढणार? आणि त्यावरून आपण S ची बाजू कशी काढणार? त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा होतोय. आता बाजू PR ची लांबी आणि PQR चे माप. आता PR म्हणजेच काय? हा चौकोनाचा कर्ण आहे. हे जर दिली तर काढता येईल का बघूया. आणि कोण PQR म्हणजे याचे जर माप दिले आपल्याला, या कोणाचे जर माप दिले तर बघूया. तर आता इथे बघा आधी PQ आपण काढून घेतला. PQ काढून घेऊया. ठीक आहे. बाजू PQ काढल्यावर आपल्याला दोन्ही पण अँगल हे काढता येतील. अँगल P आणि अँगल Q कारण दोन्हीचे पण माप दिलेले आहेत. मग त्यावर आता आपल्याला QR माहिती आहे. QR काढून घेतली आणि आता आपल्याला RP दिलेला आहे. तर हा या बाजूचं माप माहिती असल्यामुळं आपण काय करू शकतो? आता इथे आपण हा अँगल काढून घेतला. हा अँगल काढून घेऊ शकतो. ठीक आहे. हा 100 अंशाचा कोन आहे जवळजवळ. हा असा येईल. ठीक आहे. आता ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला याच्यावरून हे हा कर्ण PR काढता येईल. हा चाप मारून असा इकडे. तर हा पण फिक्स होईल. त्यामुळं ही वरची बाजू दिली काय नाही दिली काय हे दोन कोन जोडूया. त्याच्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 3 लिहिला तर हा चौकोन काढता येईल. आणि लास्टचा पर्याय काय? ह्या अँगलची माप दिली तर ह्या अँगलची माप जर दिली तर हा चौकोन काढता येणार नाही. आपला पर्याय क्रमांक 3 येईल. ठीक आहे.